नमस्कार मंडळी, ट्रॅव्हल विथ अक्षयमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आहे 30 जुलै आणि आज मी ड्युटीवर नाही जाते कारण माझी गाडी पासिंग करायची, फिटनेस संपलेलं आहे. तर मला फिटनेस काढायचं आहे. आजची तारीख घेतलेली होती. तर आता मी चाललो आहे झेरॉक्स वगैरे काढण्यासाठी, पेपर्सचे डॉक्युमेंट्सचे झेरॉक्स काढतो आणि त्याच्यानंतर मग मी 10 वाजेपर्यंत पोहोचेन तिकडे आणि मग गाडी फिटनेस करून त्याच्यानंतर बघू ऑनलाईन यायचं की नाही यायचं ते. मित्रांनो, गॅरेजमध्ये आलो होतो. माझ्या गाडीच्या वर जे हे कॅरियर आहे, हे कॅरियर मला काढायचं आहे कारण ते फिटनेस टेस्टच्या वेळी नाही चालत, कारण आपल्या गाडीवरती कॅरियर अलाउड नसतं. मला ते काढायचं आहे, पण गॅरेजमध्ये आलो आहे तर ह्यांच्याकडे गॅरेज उघडलं आहे मालकाने, पण काम करणारा कारागीर अजून आलेला नाही आहे, त्यामुळे हे काढता येत नाही आता. आणि हे काढल्याच्या नंतरच मग मला फिटनेस करायला जायला लागेल. आपल्या रेग्युलर गॅरेजवाल्याकडे आलो आहे, तर आता चेक करतो आहे सगळं. वरचं कॅरियर काढायचं आहे आणि हा इंडिकेटर काम नाही करत आहे, तर इंडिकेटरचा बल्ब लावायचा आहे. आणि पाठीमागे ही ब्रेक लाईट नाही लागत आहे, तर हा बल्बसुद्धा चेंज करायचा आहे. तर येतो आहे आता गॅरेजवाला, बघूया. वरचं कॅरियर काढलेलं आहे. आता हा लाईट फक्त बसवायचा आहे, पुढचा इंडिकेटर पण बसवला आहे. आता लाईट बसवून झालं की मग मी जातो नेरूळला RTO ऑफिसच्या इकडे. नमस्कार मित्रांनो, आलो आहे इथे नेरूळला RTO ऑफिसमध्ये गाडी पासिंग करण्यासाठी. तर इथे लाईन लागलेले आहेत. हे ट्रक आहेत माझ्या पुढे, या बाजूला कंटेनर आहेत आणि ही लाईन सरळ जाऊन गोल्ड म्हणजे युटर्न मारून इथे येते. ही पहिली गाडी लागलेली आहे, एक्सेंट आहे. त्याच्या पाठीमागे एर्टिगा वगैरे आहेत. तर 25-30 गाड्या आहेत आपल्या पुढे. तर बघूया, इथे बसलेत सगळे ड्रायव्हर लोक वाट बघत. अजून RTO ऑफिसर आलेले नाही आहेत, तर माझा एजंटसुद्धा अजून आलेला नाही आहे. तर बघूया किती वेळ लागतो. बहुतेक 2-4 तास तर जाणारच आहेत. आता आलेले आहेत RTO ऑफिसर. ते तपासणी करत आहेत पेपर्सची, नंतर मग सुरू करतील सगळी प्रोसेस. हे सगळे कंटेनर, पिकअप, कार, टेम्पो सगळे लाईनीत लागलेले आहेत. ह्या बाजूला मोठ्या गाड्या आहेत आणि ही माझी गाडी. मित्रांनो, RTOचे ऑफिसर आलेले आहेत आणि आता गाड्या एक एक पुढे जात आहेत. माझासुद्धा एजंटचा माणूस येऊन गेला आहे. डॉक्युमेंट्सवरती त्याचं नाव लिहून गेलेलं आहे. हे पेपर RTO ऑफिसर्सना दाखवायचे आहेत. त्याच्यानंतर आपला झालं की मग बघू पुढे काम करायचं की नाही करायचं. नाहीतर मग आज सुट्टी होईल. आणि पासिंग करण्यासाठी आपल्याला सगळे पेपर क्लिअर करावे लागतात. आपलं रोड टॅक्स क्लिअर असावं लागतो, इन्शुरन्स असावं लागतं, गाडीत सर्वात महत्त्वाचं GPS असावं लागतं. तर GPS पण बसवलेला आहे मी. आणि ही GPSची पावती आहे. 12,000 रुपये घेतलेत GPS लावणाऱ्याने. आणि ही GPSचं सर्टिफिकेट आहे. ह्याच्यावरती आपलं गाडी नंबर वगैरे असतो, सगळं इंजिन नंबर, चेसिस नंबर सगळा असतो. गाडीचे पेपर्स, लाईट्स, इंडिकेटर, वायफर वगैरे सगळं चेक करून झालं. आता दुसरी लाईन लावली आहे. इथे एक हवालदार येणार आहेत आणि ते आमची गाडी चालवून बघणार आहेत. आता चालवून बघणार आहेत, काय करणार आहेत ते बघूया पुढे, आणि पुढे अपडेट देतो तुम्हाला. नमस्कार मित्रांनो, आता संध्याकाळचे म्हणजे रात्रीचे वाजले 10:30 आणि आता मी आलो आहे घरी. आज काही काम नाही केलं, गाडी पासिंग केली. फिटनेस एक्सपायर झाला होता, ते काढलं. तर तुम्हाला सांगितलं लास्ट की हवालदार गाडी चालवून बघणार होते. मग जवळपास त्यांनी 100 मीटर गाडी चालवली आणि गेले. मग माझं पासिंग फिटनेस क्लिअर झालेलं आहे. 2 दिवसात मला फिटनेस सर्टिफिकेट भेटेल
आणि आज काहीच काम नाही केलं. फिटनेससाठी इम्पॉर्टंट म्हणजे तुमचं एक गाडीचं हे पूर्ण पाहिजे, जसं की इन्शुरन्स पूर्ण पाहिजे, पी टी पाहिजे, रोड टॅक्स पाहिजे. पी टी आणि ऑथरायझेशन नाही लागत, पण तरी काढायला लागतं. काढून त्याचे पेपर ठेवायला लागतात. आणि नाही काढले तर मग जेव्हा 5 वर्षांनी परमिट एक्सपायर होतं तेव्हा पी टी पूर्ण 5 वर्षाचा काढायला लागतो. जरी तुम्ही 1-2 वर्ष आधी काढलं, पेपर सोबत नसले, तरी पी टी पुन्हा काढावा लागतो. काय सिस्टम आहे काय माहिती नाही, पण मला पण आजच समजलं. तर मी मागच्या 2-3 वर्षापर्यंत पी टी तर काढले होते, पण त्याचे पेपर्सच नाही आहेत माझ्याकडे. आणि आज मी एजंटला भेटलो, तर त्याने चेक केलं. तो बोलला की पेपर नाहीत का तुमच्याकडे? मी बोललो नाही आहे. तर तो बोलला मग पूर्ण 4 वर्षाचं पी टी आणि ऑथरायझेशन तुम्हाला काढायला लागेल विथ पेनल्टी आता. मग ते अमाऊंट मी काही विचारली नाही. मग डोकं जरासं खराब झालं. म्हटलं चायला 3 वर्षाचं काढलं होतं, सॉरी 2 वर्षाचं काढलं होतं मी, त्याच्यानंतर काही काढलं नाही. ठीक आहे, बघू आता. नोव्हेंबरमध्ये माझं गाडीला 5 वर्ष पूर्ण होतील, तो परमिट पण एक्सपायर होईल. मग तेव्हाच समजेल मला की किती पेनल्टी लागली आहे पी टी आणि ऑथरायझेशनला. बाकी रोड टॅक्स लागतो क्लिअर फिटनेससाठी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी पी एस लागतो गाडीमध्ये. आज हवालदारसुद्धा गाडीमध्ये वाकून बघत होते जी पी एस लागलेला आहे की नाही. आणि सर्टिफिकेटवरती कोणती कंपनी आहे तीच कंपनीचं जी पी एस सिस्टम बसवलं आहे की नाही ते सुद्धा चेक करत होते. मग हे आमच्या नेरूळच्या आर टी ऑफिसमध्ये दिसलं. आमचं वाशी आर टी ऑफिस आहे, माझे MH43 पासिंग आहे वाशी आर टी ओ. तर त्याचं ऑफिस आहे नेरूळला. मग तिथे तर मला दिसलं की ते वाकून बघत होते सॉरी जी पी एस कोणत्या कंपनीचा बसवलेला आहे ते. त्याचं काय काम तर नाही आहे, पण ते 12,000 रुपयाला मला पडलेलं आहे. रोड टॅक्स पण भरलेला आहे, जो 8,500 रुपये 1 वर्षाचा असतो. त्याच्यानंतर त्याच्यानंतर स्पीड गव्हर्नन्सचं सर्टिफिकेट लागतं. 80ला लॉक असते आपली गाडी, टुरिस्ट आहे तर त्याचंसुद्धा सर्टिफिकेट लागतं. बस एवढंच, बाकी काही नाही. पी टी आणि ऑथरायझेशन ते भरायला लागतात, ते तर चेक नाही करत. आणि आणि आपल्या गाडीवरती पाठीमागे, आजूबाजूला, पुढे चारी बाजूला टीचा लोगो पाहिजे. टी फॉर टी परमिट, तो लोगो पाहिजे. आणि रेडियम पाहिजेत. पुढच्या बाजूला व्हाईट कलर, पाठीमागे रेड कलर, आणि दोन्ही साईडला येल्लो कलर, ते सुद्धा पाहिजे. ते नसेल तर ते तिथे लगेच बसवून घ्यायला लावतात रेडियम. आणि रेडियमवाले तिथे असतातच, द्या 200 रुपये. छोटी जरी पट्टी लावली तरी ते डायरेक्ट 200 रुपये मागतात. आणि आज माझ्या पुढे एक गाडी होती, त्या गाडीला लाल लाईट लागत नव्हता. ब्रेक मारल्यावरती गाडीला लाल लाईट लागत नव्हता. तर हवालदार बोलले लाईट लागत नाहीत, इथे इलेक्ट्रिशियन आहे, त्यांच्याकडून बल्ब लावून घे. तर त्याने बल्ब लावून घेतला. मग तो इलेक्ट्रिशियन बोलतोय दे 250 रुपये. म्हटलं 20 रुपयाचा बल्ब तू लावायचे 50 रुपये जरी घेतले तरी 70 रुपयाला मी बाहेरून लावून घेतो, 250 रुपये मागतोय. तो बोलला मी काढू का? परत मग पासिंग नाही होणार गाडी. मजबुरीमध्ये त्याला 250 रुपये द्यायला लागले. अशी सिस्टम आहे. तर फिटनेस टेस्ट करायला जाताना सगळं चेक करून जा. गाडीचे बल्ब वगैरे आहेत व्यवस्थित सगळे, ब्रेक लाईट, पार्किंग लाईट, रिव्हर्सवाली लाईट, सगळं चेक करतात ते. प्लस वायफर चेक करतात. माझं तर वायफरमध्ये पाणी आहे की नाही ते पण चेक केलं. पावसाळ्याचे दिवस आहेत, चिखल उडतो, काही होतं, तर पाणी पण त्यांनी मारून बघितलं. मी नॉर्मलवाला वायफर फिरवला तर ते बोलले पाणी आहे का? मी बोललो आहे. ते बोलले दाखव. मग पाणीवाला पण वायफर मारला. मग तेव्हा कुठेतरी झालं. तर सिम्पल प्रोसेस आहे, फक्त ह्यांनी वाढवून ठेवलेलं आहे प्रोसेस, बाकी काहीच नाही. तर आजचा दिवस झालेला आहे माझा. दुपारीच काहीतरी 2 वाजता सगळं काम झालं होतं. त्याच्यानंतर एजंटकडे गेलो मी. परत हे चेक केलं मी, बॅचसाठी काय काय लागतं आहे असं विचारलं. तर बॅचसाठी पण आपला रहिवासी दाखला लागतो, डोमिसाईल दाखला लागतो. आणि एक पोलीस NOC पण लागते बोलला तो. म्हणजे त्यांच्याकडेच NOCचा फॉर्म भेटतो, तो घ्यायचा आणि तेच पोलीस व्हेरीफाय करून घेतात. एजंटच सगळं करतो, आपल्याला त्याचे 600 रुपये द्यावे लागतात. आणि काहीतरी 3,500 रुपये त्याचे चार्जेस आहेत बोलला. मग बॅच पण भेटून जातो.
3,500 चार्जेस आणि 600 रुपये NOC, म्हणजे असं 4,100 रुपयाचा खर्च आहे बॅचचा. तर आता बघू प्रताप सरनाईक साहेब कधी बोलत आहेत 1 ऑगस्टपासून, तर बॅच कंपल्सरी केलेलं आहे. जर रस्त्यांवरती कारवाया होत असतील दिसेल आपल्याला तर आपण सुद्धा बॅच काढू, कारण डोमसाईल दाखला तर आपला ऑलरेडी आहे आणि 12-15 वर्षांचा रहिवासी दाखलासुद्धा आहे, तर काही प्रॉब्लेम नाही येणार. जे परप्रांतीय लोक आहेत, जे बाहेरून आता मुंबईत आलेत 1-2 वर्ष आधी किंवा 4-5 वर्ष आधी, त्यांना डोमसाईल भेटणं मुश्किल आहे. बाकी जे आपले महाराष्ट्रीयन लोक आहेत त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही आहे, तर ते पटापट काढू शकतात. तर मंडळी आता आलेलो आहे घरी, तर आजचा दिवस सुट्टीतच गेलेला आहे. तर आता भेटूया आपण उद्या शुक्रवार आहे आणि 31 तारीख आहे, 31 जुलै उद्याच्या दिवशी. तर उद्या खूप काम करायचं आहे, कारण आजचा दिवस पण भरून काढायचा आहे. आणि आज थोडा आता फॅमिलीसोबत बाहेर पण जाऊन आलो, तर खर्चही झालेला आहे, तर आजचा दिवस भरून काढायचा आहे. उद्याचं माझं टार्गेट असेल 4,000 रुपयाचं. CNG वगैरे काढून कमीत कमी 2,800 रुपये तरी उरले पाहिजे हातामध्ये, असं उद्याचं टार्गेट आहे. तर बघू मग काय होतंय. तर भेटूया आपण उद्या. चला बाय, गुड नाईट.